एक सवय लावून घ्या तुम्ही सगळ्यांनी. जीवनात कोणतेही चांगले काम झाले, एखादी आनंदाची बातमी मिळाली, काही उत्तम घडले, तर सर्वात आधी धावत जाऊन आपल्या घरातील देवासमोर उभे राहा. सर्वात पहिली आनंदाची बातमी त्याला सांगा. त्याला जाऊन सांगा, देवा, आज माझ्या जीवनात असे असे घडले. आज मला हा लाभ झाला, हा फायदा झाला. तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू द्या. आम्हाला आशीर्वाद द्या. आणि त्यानंतरच कुणाला फोन करा किंवा सांगा, पण सर्वप्रथम देवालाच सांगा. आणि जीवनात काही अडचण आली, संकट आले, काही दुःख आले, तरीही थेट त्याच्याच दारात जा. हात जोडून उभे राहा. हे मागू नका की हे दुःख दूर कर. फक्त त्याला सांगा, आमच्या जीवनात असे असे चालू आहे. तुला सगळं माहीत आहे, तरीही मी तुला सांगतोय. कारण तुला सांगितल्यावर मला बरं वाटतं. तुला योग्य वाटलं तर हे ठीक कर, आणि नाही वाटलं तरी ती तुझी इच्छा. जीवनात ही एक सवय असू द्या. घरात काही नवीन वस्तू आणली, नवीन सामान आणलं, सोनं आणलं, गाडी आणली, काहीही आणलं तरी सर्वप्रथम देवाला अर्पण करा. अगदी जरी नवीन कपडे आणले तरी मनोमन आधी देवाला परिधान करा. एखादा सुंदर दागिना आणला तर मनातून देवाला घाला, आणि नंतर त्याचा प्रसाद समजून स्वतः धारण करा. कोणतेही कार्य असो, अशी सवय लावा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगलाच फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ.